नमस्कार. प्रोग्रामिंग इज एन आर्ट मध्ये पुन्हा एकदा स्वागत. 50वा व्हिडिओ अपलोड करते आहे. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे व्हिडिओज पाहता आहात. जिथे काही तुम्हाला चांगलं वाटतं तुम्ही कॉम्प्लिमेंटही देता, काही सूचनाही करता. सो आपण 50व्या व्हिडिओपर्यंत आलेलो आहोत आणि आजचा टॉपिक ऑपरेटर्स आहे. आपण ऑपरेटर्स शिकतो आहोत. सो लॉजिकल आणि असाइनमेंट ऑपरेटर्स पाहूया ह्या व्हिडिओमध्ये. आणि मी आशा करते की तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल, आपल्या प्रोग्रामिंगमधल्या सॉफ्टवेअरमधल्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ पाठवाल, आपला चॅनल पाठवाल आणि प्रोग्राम्स व्हिडिओज बघत राहाल. सो आपलं सेशन सुरू करूयात. लॉजिकल अँड असाइनमेंट ऑपरेटर्स इन सी. पहिले लॉजिकल ऑपरेटर्स बघूयात. देर आर 3 लॉजिकल ऑपरेटर्स इन सी. इथे मी दाखवलेले आहेत. हा आहे लॉजिकल अँड, म्हणजे बीटवाईजचा जो एकदाच ॲम्परसँड काढतो आपण, एकदाच बीटवाईज अँड म्हणजे एक ॲम्परसँड काढतो, तर 2 काढायचे तेव्हा लॉजिकल अँड तयार होतो. त्याचप्रमाणे हा आहे लॉजिकल ऑर. एक वेळा जेव्हा काढतो तेव्हा बीटवाईज ऑर असतो, 2 वेळा तोच ऑपरेटर काढला की लॉजिकल ऑर तयार होतो. आणि लॉजिकल नॉट हा थोडा वेगळा आहे. आपण एक्सक्लेमेटरी मार्क जे काढतो तो म्हणजे लॉजिकल नॉट आहे ऑपरेटर. ओके, आता हे 3 आहेत सीमधले लॉजिकल ऑपरेटर्स. आता हे ऑपरेटर्स आर सिमिलर टू बीटवाईज अँड ऑर अँड नॉट ऑपरेटर्स, बट हिअर बीटवाईज सारखेच आहेत पण काहीतरी फरक आहे. तर तो काय आहे की देर इज नो नीड टू कन्व्हर्ट इनपुट नंबर इंटू बायनरी नंबर. इथे आता जो नंबर आपण घेणार आहोत इनपुट म्हणून त्याला बायनरीमध्ये कन्व्हर्ट करायची गरज नसते. दिस ऑपरेटर कन्सिडर इनपुट नंबर्स ॲज आयदर 1 और 0. हे ऑपरेटर्स स्वतःच दिलेलं इनपुट हे 0 आहे का नॉन 0 आहे त्याप्रमाणे 0 असलं तर 0च कन्सिडर करतात आणि नॉन 0 व्हॅल्यू जर असली तर त्याला 1 असं कन्सिडर करतात. आपण उदाहरण बघूयात. म्हणजे आता इफ a इज इक्वल टू 8 देन इट कन्सिडर्स इट ॲज 1. तर नॉन 0 व्हॅल्यू आहे असं म्हटल्यानंतर हा ऑपरेटर त्याला 1 असं कन्सिडर करतो. आणि जेव्हा a इज इक्वल टू 0 कुठल्याही व्हेरिएबलमध्ये 0 जर असलं देन इट कन्सिडर्स इट ॲज 0. सो आता मग समजा a इज इक्वल टू 8 असेल आणि b इज इक्वल टू 5 असेल तर a अँड b म्हणजेच a लॉजिकल अँड b असं जर आपण काम केलं तर a म्हणजे 8 आहे, 8ला तो 1 म्हणून कन्सिडर करेल. 5 ही नॉन 0 व्हॅल्यू असल्यामुळे 5लाही तो 1 म्हणून कन्सिडर करेल. आणि 1 लॉजिकल अँड 1 ह्याचं उत्तर 1 येतं, कारण ह्या लॉजिकल अँडचा नियमही आपल्या बीटवाईज ऑर सारखाच आहे. ट्रूथ टेबल नेहमीच्या बीटवाईज अँड सारखंच आहे. दोन्ही इनपुट्स जेव्हा 1 असतील तेव्हा आउटपुट 1 येणार आहे. कोणतंही एक इनपुट जर 0 असलं तर आउटपुट 0 येतं. जेव्हा दोन्ही इनपुट्स 1 असतात तेव्हा आउटपुट 1 येतं. आणि 0 म्हणजेच फॉल्स. कोणतंही इनपुट जोपर्यंत फॉल्स आलं तर आउटपुट फॉल्स असतं आणि दोन्ही इनपुट 1 म्हणजे ट्रू असली तर आउटपुट ट्रू असतं. सो आपल्या ह्या उदाहरणामध्ये दोन्ही 1 आहेत, त्याच्यामुळे उत्तर 1 येणार आहे. हे झालं लॉजिकल अँड ऑपरेशन. आता त्याचप्रमाणे लॉजिकल ऑरही आहे. इट इज आणि ते बीटवाईज ऑर सारखंच आहे. नियम काय आहे, ट्रूथ टेबल काय आहे लॉजिकल ऑरचं, की कुठलंही एक इनपुट ट्रू असलं तर आउटपुट ट्रू येतं. इकडे ह्या तीनही ठिकाणी एकदा तरी इनपुट ट्रू आहे, त्याच्यामुळे आउटपुट ट्रू आलेलं आहे. इथे तर दोन्ही इनपुट्स ट्रू आहेत त्याच्यामुळे आउटपुट ट्रू आलं आहे. सुरुवातीला फक्त दोन्ही इनपुट्स फॉल्स आहेत म्हणून आउटपुट फॉल्स येतं. सो हा त्याचा नियम आहे. सो आता पुन्हा आपल्या उदाहरणामध्ये a इज इक्वल टू 8 समजा मी धरलं आणि b इज इक्वल टू मी आता 0 धरलं आहे. सो आता a लॉजिकल ऑर b असं जर केलं
तर 8 आणि 0 ह्याच्यावरती लॉजिकल करायचं आहे ऑर. तर 8 म्हणजे तो 1 कन्सिडर करेल नॉन झिरो व्हॅल्यू असल्यामुळे, आणि 0 ही झिरोच असल्यामुळे तो झिरोच घेतो त्याला, आणि 1 ऑर 0 त्याचं उत्तर 1 येतं, कारण आपल्या नियमानुसार एकही इनपुट ट्रू असलं तर आउटपुट ट्रू येतं. हा झाला लॉजिकल ऑर. आता लॉजिकल नॉट बघूयात. ट्रूथ टेबल म्हणजेच नियम काय आहे, जर इनपुट 0 असलं तर 1 होतं, आणि इनपुट 1 असलं तर आउटपुट 0 होतं. फॉल्स असलं तर ट्रू होतं आउटपुट, आणि इनपुट ट्रू असलं तर आउटपुट फॉल्स होतं. बरोबर विरुद्ध इनपुट मिळतं. सो इफ ए इज इक्वल टू 5, आता नॉट ऑफ ए म्हणजेच नॉट ऑफ नॉन झिरो व्हॅल्यू म्हणजेच नॉट ऑफ 1. मग 1 असलं तर काय येणार आहे आउटपुट 0. सो आउटपुट आलं 0. सो 5वरती जर लॉजिकल नॉट ऑपरेटर वापरला तर आउटपुट काय येईल 0 येईल. आणि त्याचप्रमाणे ए इज इक्वल टू जर 0 घेतला तर नॉट ऑफ ए म्हणजे नॉट ऑफ 0 म्हणजेच 0वरती काम करायचं आहे. 0 असलं तर आउटपुट काय येणार आहे 1. सो 1. सो जर इनपुट 0 असलं तर आउटपुट 1 येणार आहे लॉजिकल नॉटनी. सो हे झाले आपले लॉजिकल ऑपरेटर्स. पण प्रॅक्टिकली हे महत्त्वाचं आहे पहा, वी डोंट यूज लॉजिकल ऑपरेटर्स इन धिस मॅनर. असे आपण वापरत नाही लॉजिकल ऑपरेटर्स. कसे वापरतो, वी यूज देम इन कंडिशनल स्टेटमेंट्स विथ कंपाऊंड कंडिशन. आता कंपाऊंड कंडिशन हे काय नवीनच आहे, तर आधी कंडिशन्सच कुठल्या प्रकारच्या असतात ते बघूयात. देर आर 2 टाईप्स ऑफ कंडिशन्स. एक असते सिम्पल कंडिशन आणि एक असते कंपाऊंड कंडिशन. मग आता सिम्पल कंडिशन म्हणजे काय, आता सिम्पल कंडिशन म्हणजे द कंडिशन व्हेअर रिलेशनल ऑपरेटर्स आर यूज्ड. तुम्हाला माहिती आहे आपण रिलेशनल ऑपरेटर्स शिकलो आहोत. हा लेस दॅनचा आहे, हा ग्रेटर दॅनचा आहे, इक्वल टू, नॉट इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, हे आहेत आपले रिलेशनल ऑपरेटर्स. आता हे वापरून आपण जेव्हा एखादी कंडिशन म्हणजे एखादी अट पूर्ण होती आहे की नाही हे जेव्हा पाहतो त्याला सिम्पल कंडिशन असं म्हणतात. म्हणजे ए इज लेस दॅन बी आहे का असं, ह्याला म्हणतात सिम्पल कंडिशन. ए ग्रेटर दॅन बी असं आहे का, हे आपण जेव्हा प्रोग्राममध्ये चेक करतो त्याला सिम्पल कंडिशन असं म्हणतात. ए इक्वल टू बी आहे का, ए आणि बी इक्वल आहेत का, ए नॉट इक्वल टू बी, ए बी एवढा नाही आहे का, ए लेस दॅन ऑर इक्वल टू बी, ए बीपेक्षा लहान किंवा बी एवढा आहे का, किंवा आणि शेवटची ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी म्हणजे ए बीपेक्षा मोठा किंवा बी एवढा आहे का. हे जे आपण चेक करतो आहोत ह्याला सिम्पल कंडिशन असं ही सिम्पल कंडिशन असं म्हणतात. आता कंपाऊंड कंडिशन काय असेल मग, तर मग ही अशी कंडिशन आहे व्हेअर मोर दॅन 1 सिम्पल कंडिशन्स आर यूज्ड इन द स्टेटमेंट्स. Okay, and to compare these 2 or more simple conditions, logical operators are used. आता बघा इथे मी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, इथे मी एक सिम्पल कंडिशन लिहिली, इथे अजून एक सिम्पल कंडिशन लिहिली. आता ह्या 2 सिम्पल कंडिशन्सची तुलना करण्यासाठी लॉजिकल ऑपरेटर्स वापरले जातात. म्हणजे काय, तर आता ए इज लेस दॅन बी आणि ए इज लेस दॅन सी, मी मध्ये आणि जे म्हटलं बघा तर ते आहे ए बीपेक्षा लहान आहे का आणि ए सीपेक्षा लहान आहे का, असा ह्या स्टेटमेंटचा अर्थ झाला. ए बीपेक्षाही लहान आहे का आणि ए सीपेक्षाही लहान आहे का, असं ह्या स्टेटमेंटचा अर्थ झाला. आणि आता ह्या रिलेशनल ऑपरेटर्सचं ह्या कंडिशनचं उत्तर बुलियनमध्ये म्हणजेच 0 किंवा 1मध्येच असतं. सो जर का हे ए इज लेस दॅन बी हा जर ए खरंच बीपेक्षा लहान असला तर ह्याचं उत्तर 1 येईल. आणि ए इज लेस दॅन सी जर का ए हा सीपेक्षा सुद्धा लहान असला तर ह्याचंही उत्तर 1 येईल. ठीक आहे. आता ह्या 2वरती लॉजिकल अँड मला वापरायचा आहे. ठीक आहे.
सॉरी ओके. सो ह्या 2 इनपुट्सवरती मला लॉजिकल अँड वापरायचा आहे. आता तर आपण शिकलेलो आहोत नियमानुसार दोन्ही इनपुट्स 1 असले तर उत्तर 1 येईल. असं आपण लॉजिकल ऑपरेटर्स वापरतो प्रॅक्टिकली प्रोग्रॅम्समध्ये. ह्या 2 सिम्पल कंडिशन्सचं तुलना करण्यासाठी ह्याचं जे आउटपुट आहे ह्याचं जे आउटपुट आहे त्याच्यावरती काम करण्यासाठी आपण लॉजिकल ऑपरेटर्स वापरतो. असे आपण प्रॅक्टिकली वापरतो. ठीक आहे. आपण हे आता हेच प्रोग्राममध्ये तुम्ही करून बघा. 3 इनपुट्स घ्या A, B आणि C, त्याला व्हॅल्यूज द्या आणि प्रोग्राम सुरू झाला, मेन फंक्शन सुरू झालं की हे स्टेटमेंट लिहून बघा, आउटपुट काय येतं आहे ते चेक करा. आपणही प्रोग्रॅमिंग एक्झाम्पल्स करूयात तेव्हा तुम्हाला हे कळेल. ओके. सो हे झाले सगळे लॉजिकल ऑपरेटर्स. आता अजून एक असाइनमेंट ऑपरेटर बघूयात. आपण आधी पाहिलेला आहे, सोपा आहे. सो काय आहे, टू असाइन व्हॅल्यू टू अ व्हेरिएबल वी यूज असाइनमेंट ऑपरेटर. फॉर एक्झाम्पल m इज इक्वल टू 10. आता इथे हा जो इक्वल टू जे मी लिहिलेला आहे ह्याला म्हणतात असाइनमेंट ऑपरेटर. सो 10 ही व्हॅल्यू मी m हे नाव दिलेल्या मेमरी लोकेशनला स्टोअर करते आहे, असाइन करते आहे, असा ह्याचा अर्थ झाला. आता ह्या असाइनमेंट ऑपरेटर वापरून अजूनही देर इज 1 मोर टाईप ऑफ ऑपरेटर ॲज फॉलोज. तर आता हे जे इकडचे लेफ्ट हँड साईडचे जे ऑपरेटर्स आहेत हेही आपण शिकलेलो आहोत सगळे, पण ते असाइनमेंट ऑपरेटर बरोबर सुद्धा वापरता येतात. म्हणजे काय तर हा आहे प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, मल्टिप्लिकेशन इक्वल टू, डिव्हाइड इक्वल टू, मॉड्युलो इक्वल टू, लेफ्ट शिफ्ट इक्वल टू, राईट शिफ्ट इक्वल टू, अँड इक्वल टू, एक्सक्लुझिव्ह ऑर इक्वल टू, ऑर इक्वल टू, अशा ह्या कॉम्बिनेशनमध्येही असाइनमेंट ऑपरेटर वापरता येतो. आता म्हणजे काय बघा, तेच ऑपरेटर्स मी इथे लिहिलेले आहेत. हाऊ डज इट वर्क, कसं लिहिते मी स्टेटमेंट. जर मला हा ऑपरेटर वापरायचा असेल तर मी असं लिहिते A प्लस इक्वल टू B, असं स्टेटमेंट मी माझ्या प्रोग्राममध्ये लिहिते. त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ मी इथे लिहिलेला आहे. A प्लस इज इक्वल टू B म्हणजे A इज इक्वल टू A प्लस B. आता A मायनस इक्वल टू B, सो त्याचा अर्थ काय, A इज इक्वल टू A मायनस B. म्हणजे हे जे चिन्ह आहे ते काम करायचं आहे आणि त्याचं आउटपुट ह्या लेफ्ट साईडच्या जो ऑपरेटर आहे त्याच्यामध्ये स्टोअर करायचं आहे. बघा हे जे चिन्ह आहे म्हणजे मायनस करायचं आहे, वजाबाकीचं काम करायचं आहे आणि त्याचं उत्तर हा लेफ्ट हँड साईडचा जो ऑपरेटर आहे त्याच्यातच स्टोअर करायचं आहे. आणि त्याच्यासाठी जे लागणारे इनपुट्स आहेत ते मी ज्या पद्धतीने लिहिलेले आहेत त्याच क्रमाने ते घ्यायचे आहेत. A आणि त्याच्यानंतर B लिहिलं आहे म्हणून A मायनस B आणि व्हॅल्यू Aमध्येच स्टोअर करायची आहे. आता A मल्टिप्लाय इक्वल टू B, A मल्टिप्लाय B ह्याचा अर्थ A इज इक्वल टू A मल्टिप्लाय बाय B. ह्याच क्रमाने ऑपरेटर लिहायचे, हे ऑपरेशन करायचं आणि हा जो लेफ्ट हँड साईडचा इनपुट आहे, व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्येच रिझल्ट स्टोअर करायचा, असा ह्याचा अर्थ आहे. ही स्टेटमेंट्स पण बऱ्याचदा प्रोग्रॅममध्ये लिहिली जातात. हे एवढं मोठं स्टेटमेंट लिहिण्यापेक्षा A मायनस इक्वल्स B असं लिहिलं जातं. A ऑर इक्वल B म्हणजे A इज इक्वल टू A ऑर B आणि त्याचा रिझल्ट Aमध्ये म्हणजेच स्टोअर करायचा आहे. असे हे सगळे आपण शिकलेले अरिथमॅटिक ऑपरेटर्स, लेफ्ट शिफ्ट राईट शिफ्ट ऑपरेटर, बीट वाईज ऑपरेटर्स, हे सगळे ऑपरेटर्स असाइनमेंट ऑपरेटरसोबतही वापरता येतात. ते असं स्टेटमेंट प्रोग्राममध्ये असं लिहिलं जातं आणि त्याचा अर्थ हा असतो. आता तुम्ही इथे A प्लस इक्वल B असं जे आहे ते जर तुम्ही ह्याचा अर्थ B इक्वल्स टू A प्लस B असं जर लिहिलं तर हे चुकीचं आहे, हे नाही चालणार. जो लेफ्ट हँड साईडचा
व्हेरिएबल जे आहे त्याच्यातच व्हॅल्यू स्टोअर करावी लागते, हे चुकीचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही इथे जर का तुम्ही असं लिहिलं बी प्लस इक्वल्स ए असं जर तुम्ही लिहिलं तर मग ते बरोबर आहे. जे मगाशी आपण लिहिलं तर मग त्याचा अर्थ बी इज इक्वल टू बी प्लस ए. ठीक आहे. तर त्याचा अर्थ असा होईल बी प्लस इक्वल ए असं जर आहे तर त्याचा अर्थ बी इज इक्वल टू बी प्लस ए. म्हणजे बी आणि ए ह्या क्रमानेच काम करायचं आहे स्टेटमेंटमध्ये. त्याच्यानंतर बीमध्ये ए ॲड करायचा आहे जो ऑपरेटर मी इथे लिहिला आहे. आणि उत्तर ह्या डावीकडे जो कुठला व्हॅल्यू जो व्हेरिएबल लिहिलेला असेल त्याच्यामध्येच व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारेही असाइनमेंट ऑपरेटर वापरला जातो. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल ऑपरेटर्स पाहिले, ते प्रॅक्टिकली प्रोग्रॅममध्ये कसे वापरले जातात तेही पाहिलं आणि असाइनमेंट ऑपरेटरही पाहिला. हे सगळी छोटी आपण उदाहरणं कोड ब्लॉक्समध्ये करूयात, तेव्हा तुम्हाला ते नक्की कळेल. सो आपले आता ह्या व्हिडिओमध्ये हे दोन्ही ऑपरेटर्स झालेले आहेत. अजूनही कंडिशनल ऑपरेटर म्हणून एक ऑपरेटर असतो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. हा व्हिडिओ पुन्हा पहा. काही डाऊट्स असले तर मला नक्की सांगा. आणि आपलं ठरल्याप्रमाणे फ्रेंड्स आपण आपला चॅनल खूप लोकांपर्यंत शेअर करूयात. जे फ्रेंड्स प्रोग्रॅमिंगमध्ये असतील त्यांना हा चॅनल नक्की शेअर करा. आणि लवकरच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.